आता आम्ही विंड लोड कोडल प्रोव्हिजन्स काय आहे बघू थोडं. विंड लोड कॅल्क्युलेशन करावं म्हटलं तर आम्ही विंड प्रेशर कॅल्क्युलेट करावं लागतं. विंड प्रेशरचं फॉर्म्युला काय आहे? डिझाइन विंड प्रेशर. याचं फॉर्म्युला काय आहे? PD इक्वल टू आपलं कोडबुक जे आहे विंड लोडसाठी IS 875 पार्ट 3 आहे. IS 875 पार्ट 3 मध्ये हे जे PD आहे डिझाइन विंड प्रेशर आम्ही कॅल्क्युलेट करावं लागते. KD इंटू KA इंटू KC इंटू PZ आहे. ओके, KD इंटू KA इंटू KC इंटू PZ हे फॉर्म्युला आहे. आता KD म्हणजे काय? KD म्हणजे विंड डायरेक्शनॅलिटी फॅक्टर आहे. विंड डायरेक्शनॅलिटी फॅक्टर आहे KD म्हणजे. ओके, आता हे कुठं भेटतं आहे आम्हाला? हिथं आहे 7.2.1 क्लॉजमध्ये विंड डायरेक्शनॅलिटी फॅक्टर KD. हे तुम्ही थोडं वाचून घ्या. मी पण सांगतो, नेक्स्ट सेशनमध्ये सांगतो काय म्हणून, कसं घेऊ म्हणून. हे 0.9 कवा घेऊ आणि 1.0 कवा घेऊ म्हणून नेक्स्ट सेशनमध्ये मी सांगतो. ओके, हे झालं आपलं KD. कुठं बघतो आम्ही? क्लॉज 7.2.1 पेज नंबर किती आहे? पेज नंबर 9 आहे. आपलं KD झालं. KA म्हणजे काय? एरिया एव्हरेजिंग फॅक्टर. KA म्हणजे हे कुठं भेटते? इथं 7.2.2 क्लॉजमध्ये भेटतं एरिया एव्हरेजिंग फॅक्टर. तुम्ही थोडं वाचून घ्या. हे कशावर डिपेंड आहे? म्हणजे ट्रिब्युटरी एरियावर डिपेंड आहे. हे टेबल 4 आम्ही यूज करता. हे जे टेबल 4 आहे एरिया एव्हरेजिंग फॅक्टर KA, हे ट्रिब्युटरी एरियावर डिपेंड आहे. आता ट्रिब्युटरी एरिया कसं कॅल्क्युलेट करता म्हणायचं आम्ही नेक्स्ट सेशनमध्ये बघूत. आपलं जे बी बिल्डिंग घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कसं ट्रिब्युटरी एरिया आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो म्हणायचं. त्या एरियावर डिपेंड आहे की हे KA फॅक्टर. ओके, म्हणजे KA म्हणजे काय आहे? KA म्हणजे एरिया एव्हरेजिंग फॅक्टर. एरिया एव्हरेजिंग फॅक्टर हे झालं आपलं KA. हे कुठे भेटतं आहे आम्हाला? एरिया एव्हरेजिंग फॅक्टर क्लॉज नंबर 7.2.2 मध्ये टेबल 4 मध्ये भेटतं आहे आम्हाला. ओके, आणि KC म्हणजे काय? KC म्हणजे कॉम्बिनेशन फॅक्टर.
हे काय सांगते C7.3.3.13 बघा म्हणून सांगते केसी म्हणजे बहुत आता आहे 7.3.3.13 इथं आहे 7.3.3.13 हे जे आहे फ्रेम्सवर डिपेंड आहे इथं 0.9 कवा घ्यावं म्हणायचं सांगितलेलं आहे हे आम्ही नेक्स्ट सेशनमध्ये डिस्कस करूत म्हण ह्याला पण आणि आपल्या जे मॉडेल आहे त्याला कसं आम्ही केसी व्हॅल्यू डिसाईड करता म्हणायचं ते पण बघून घेऊत म्हण हे कशावर डिपेंड आहे क्लॉज नंबर 7.3.3.13 हे क्लॉजवर डिपेंड आहे ओके आता पीझेड म्हणजे काय पीझेड म्हणजे हे फॉर्म्युला आहे पेज नंबर 9 मध्येच आहे पीझेड म्हणजे 0.6 इंटू VZ स्क्वेअर आहे ओके मग काय करूत आम्ही पीझेडला आम्ही काय म्हणतो विंड प्रेशर एट हाईट झड म्हणतो विंड प्रेशर एट हाईट झड हे आपलं पीझेड झालं याचं फॉर्म्युला काय आहे पीझेड इज इक्वल टू 0.6 VZ स्क्वेअर आहे हे फॉर्म्युला आहे आता VZ म्हणजे हे जे VZ आहे हे कसं कॅल्क्युलेट करावं VZ म्हणजे डिझाईन विंड स्पीड एट हाईट झड डिझाईन विंड स्पीड एट हाईट झड VZ म्हणजे फॉर्म्युला काय आहे VZ इज इक्वल्स टू VZ इज इक्वल्स टू हे कुठं भेटते म्हणजे आपल्याला इथं आहे VZ इज इक्वल्स टू VB इंटू K1 K2 K3 K4 ओके हे आपलं VZ इक्वल टू VB इंटू K1 K2 K3 K4 हे आहे ओके ह्याच्यात VZ म्हणजे डिझाईन विंड स्पीड एट हाईट झड VZ म्हणजे डिझाईन विंड स्पीड एट हाईट झड ओके हे झालं आणि VB म्हणजे काय VB म्हणजे बेसिक विंड स्पीड VB म्हणजे बेसिक विंड स्पीड आता हे कसं कुठं बघतो आम्ही एक फिगर 1 मध्ये बघतो नाहीतर अजून एक टेबल दिलेला आहे
तिथं बघता अनेक्स ए टेबल. आता हे फिगर 1 कुठं आहे? हे फिगर 1 आहे. येल्लो कलर असलं तर 39, ब्ल्यू असलं तर 33 विंड स्पीड, ग्रीन असलं तर 47, पिंक असलं तर 55. हे जे कलर वाईज इथं दिलेलं आहे कोडबुकमध्ये आमच्या मॅपमध्ये कुठं आपलं सिटी आहे बिल्डिंगचं ते तुम्ही बघून हे बेसिक विंड स्पीड ठरवू शकता. नाहीतर अजून एक, अगर तुमचं सिटी आहे, मेन सिटी आहे म्हटलं तर तुम्ही इथं आहे का तुमचं सिटी बघू शकता. अनेक सी एमध्ये दिलेला आहे. हे जे अनेक्स ए आहे क्लास 6.2 बेसिक विंड स्पीड ॲट हाईट 10 मीटर हाईट फॉर सम इम्पॉर्टंट सिटीज म्हणून दिलेलं आहे. हे पेज नंबर कितीमध्ये येत आहे म्हणजे 51मध्ये आहे. इथं इम्पॉर्टंट सिटीज तुम्हाला दिलेला आहे. बेंगळूर म्हणा, बेंगळूर 33 आहे आणि हैदराबाद म्हणा 44 आहे. पुणे म्हणा, पुणे कुठं आहे? पुणे इथं 39 आहे. मुंबई म्हणा, मुंबई किती आहे? 44 आहे. नागपूर 44. असं इम्पॉर्टंट सिटीज जे आहेत, विजयवाडा 50, हे इम्पॉर्टंट सिटीज दिलेलं आहे. तुम्ही इथं पण बघू शकता. नाही म्हणलं तर तुम्ही चार्टमध्ये ते जे आमच्या इंडियन मॅपमध्ये दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही डिसाईड करू शकता हे बेसिक विंड स्पीड. ओके, आता हे बेसिक विंड स्पीड म्हणजे आम्ही कसं बघता बेसिक विंड स्पीड? फिगर 1मध्ये तर बघता, नाहीतर अनेक्स एमध्ये डिसाईड करता. हे झालं बेसिक विंड स्पीडचं. A1 म्हणजे काय? K1 म्हणजे प्रोबॅबिलिटी फॅक्टर, रिस्क कोएफिशियंट. K1 म्हणजे प्रोबॅबिलिटी फॅक्टर और आम्ही रिस्क कोएफिशियंट म्हणू शकता. ओके, हे काय सांगते कोडबुक? C6.3.1 म्हणत आहे. 6.3.1 इथं आहे K1 फॅक्टर, रिस्क कोएफिशियंट. हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे, तर तुम्ही थोडं वाचून घ्या. आणि इथं जे आहे टेबल 1 रेफर करा म्हणून सांगतं आहे. हे टेबल 1मध्ये काय आहे बघूत. हे जे आहे टेबल 1 आहे, रिस्क कोएफिशियंट फॉर डिफरंट क्लासेस ऑफ स्ट्रक्चर डिफरंट विंड स्पीड झोन्स म्हणून आहे. हे जे आहे क्लास ऑफ स्ट्रक्चर आहे. हे जे आहे लाईफ ऑफ स्पॅन ऑफ दॅट स्ट्रक्चर हे आहे. आणि इथं जे आहे ॲज पर विंड स्पीड K1 फॅक्टर डिसाईड केलेला आहे. तुम्ही ॲज पर तुमचं स्ट्रक्चर कुठं फिट बसते तिथं तुम्ही ते व्हॅल्यू तुम्ही घ्यावं लागतं. ओके, मग आम्ही काय करू? तिथं एक कोणतं क्लास आहे? K1 क्लास 6.3.1 आहे आणि टेबल 1 यूज करू लागलो. ओके, हे झालं आपलं K1. K2 म्हणजे काय? टेरेन रफनेस अँड हाईट फॅक्टर. K2 म्हणजे टेरेन रफनेस अँड हाईट फॅक्टर. हे कुठं बघ म्हणते आहे आमचं कोडबुक? 6.3.2ला बघा म्हणत आहे. 6.3.2 हे जे आहे
2 आणि हे 2.1, हे 2.1 मध्ये जे आहे हे कॅटेगरीज आहे. ते कॅटेगरीज ऑब्स्ट्रक्शन्स काही बी नाही म्हणलं तर 0 ऑब्स्ट्रक्शन असलं तर कॅटेगरी 1 मध्ये अंडर फॉल होत आहे. कॅटेगरी 2 मध्ये म्हणजे 1.5 मीटर टू 10 मीटर हाईटचे ऑब्स्ट्रक्शन्स असले तर आम्ही कॅटेगरी 2 म्हणतो. कॅटेगरी 3 म्हणजे थोडं 10 मीटरच्या वरी हाईट असलेले ऑब्स्ट्रक्शन्स असले तर कॅटेगरी 3 म्हणतो. असं कॅटेगरी वाईज हे केलेलं आहे इथं. आणि हे काय म्हणते, आम्ही टेबल 2 मध्ये जावं लागते आणि ॲज पर आवर जे कोणत्या कॅटेगरीमध्ये फॉल होत आहे आणि आमचं जे बिल्डिंगचं हाईट आहे त्या हिशोबानं आम्ही हे व्हॅल्यू घ्यायचं असतंय. ओके. मग आम्ही इथं कोणतं क्लास यूज करू लागला, क्लास 6.3.2 यूज करू लागला आणि टेबल 2 यूज करता इथं. हे झालं आपलं K2. K3 म्हणजे K3 म्हणजे टोपोग्राफी फॅक्टर आहे. K3 म्हणजे टोपोग्राफी फॅक्टर आहे. हे आम्ही कुठं बघतो, टोपोग्राफिक फॅक्टर C 6.3.3 म्हणून सांगते. 6.3.3 इथं आहे 6.3.3. इथं तुम्ही थोडं हे वाचून घ्या आणि 6.3.3.1 पण वाचून घ्या. आणि अजून थोडं जास्ती इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणलं तर अनेक्स C रेफर करा म्हणून सांगितलेलं आहे, ते पण रेफर करा. हे जे अनेक्स C आहे हे अनेक्स C जे आहे हे रेफर करू शकता. थोडं जास्त इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला भेटतंय. हे डिपेंडिंग ऑन अँगल ऑफ द विंड वगैरे आहे. आम्ही ते कसं घेऊ काय घेऊ म्हणून नेक्स्ट सेशन जे असते त्याच्यात थोडं डीप जाऊत म्हणून तिथं बघूत म्हणून. ओके. हे झालं टोपोग्राफी फॅक्टर. इथे क्लॉज कोणचं यूज करू लागला, 6.3.3 अँड 6.3.3.1 अँड अनेक्स C. इथं आम्हाला इन्फॉर्मेशन भेटते K3ला. K4 म्हणजे काय, इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर द सायक्लॉनिक रिजन. C 6.3.4 म्हणते. K4 म्हणजे इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर सायक्लॉनिक रिजन. हे झालं आपलं K4. 6.3.4 मध्ये बघावं आता. हे जे आहे इम्पॉर्टन्स फॅक्टर फॉर सायक्लॉनिक रिजन हे K4 आहे. हे तुम्ही थोडं बघून घ्या. आणि इथं हे जे व्हॅल्यूज दिलेलं आहे हे ह्याच्यावर आम्ही डिसाईड केलेलं असतं आपलं कोणतं बिल्डिंग आहे कसं आहे म्हणून आम्ही डिसाईड करतो. हे K4 व्हॅल्यू. ओके. हे K4 व्हॅल्यू आम्ही कसं बघतो, क्लॉज नंबर 6.3.4 वर डिसाईड होते. मग आता आम्हाला काय भेटलं, VZ भेटलं. VZ मुळे काय भेटलं, PZ भेटलं. PZ मुळे आम्हाला काय भेटलं,
PD डिझाईन विंड प्रेशर भेटला. असं आम्ही विंडचं प्रेशर कॅल्क्युलेट केलेलं असतं. आता आम्ही विंड लोड जे आहे इंडिव्हिज्युअल मेंबरवर किती पडू लागलं आहे म्हणायचं ते कसं कॅल्क्युलेट करता. म्हणजे विंड लोड ऑन इंडिव्हिज्युअल मेंबर हे कसं आहे. इथं जे आहे विंड लोड ऑन इंडिव्हिज्युअल मेंबर कसं कॅल्क्युलेट करावं म्हणून इथं फॉर्म्युला दिलेला आहे. F इक्वल टू CPE मायनस CPI इंटू A इंटू PD. F इक्वल टू CPE मायनस CPI इंटू A इंटू PD. F म्हणजे काय, विंड लोड ऑन इंडिव्हिज्युअल मेंबर. विंड लोड ऑन इंडिव्हिज्युअल मेंबर. CPE म्हणजे एक्सटर्नल प्रेशर कोएफिशियंट. CPE म्हणजे एक्सटर्नल प्रेशर कोएफिशियंट. CPI म्हणजे इंटरनल प्रेशर कोएफिशियंट. इंटरनल प्रेशर कोएफिशियंट. एरिया हे जे ए आहे सरफेस एरिया ऑफ स्ट्रक्चरल एलिमेंट और क्लॅडिंग युनिट. हे आहे आपलं ए. म्हणजे PD म्हणजे काय, आम्ही ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे. PD डिझाईन विंड प्रेशर. हे झालं आपलं PD. मग आता आम्ही CPE कसं कॅल्क्युलेट केलेलं असते. CPE जे आहे इथं जे टेबल 5 CPE कुठं आम्ही टेबल 5 मध्ये बिल्डिंग हाईट रेशो बेस्ड ऑन बिल्डिंग हाईट रेशो बिल्डिंग प्लॅन रेशो ह्याच्यावर डिसाईड करतो की कोणतं आम्ही घ्यावं. आणि तिथं 0 डिग्री आणि 90 डिग्री दोन असतात. मग आम्ही ते जे CPE फॉर सरफेस हे जे ABCD जे वॉल असते त्याच्यावर आम्ही डिसाईड केलेलं असतं की कोणतं व्हॅल्यू आम्ही हे करावं कसं करावं म्हणायचं डिसाईड केलेलं असतं. ओके. हे मी आपल्या ह्याच्यात मॉडेलिंग आम्ही जे मॉडेलिंग केलेलं आहे तिथं कसं यूज करावं कसं कॅल्क्युलेट करावं ते तुम्हाला एक्सप्लेन करतो नेक्स्ट सेशनमध्ये. आणि हे जे ए आहे सरफेस एरिया ऑफ स्ट्रक्चरल एलिमेंट मी ते पण तुम्हाला हे ॲक्च्युली ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून घेते सॉफ्टवेअर. पण तरी पण मी काय आहे कसं कॅल्क्युलेट करावं म्हणायचं मॅन्युअली तुम्हाला एक्सप्लेन करतो. डिझाईन विंड प्रेशर तर आम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे. मग आम्हाला भेटतं की इंडिव्हिज्युअल मेंबरचं विंड लोड भेटतं आहे. असं आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो. ओके.